गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे या सुंदर मधुर सकाळच्या वातावरणामध्ये। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये फक्त दोनच वाक्य लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा। मनाप्रमाणे झालं ना तर ईश्वराची कृपा समजा, आणि मनाविरुद्ध झालं ना तर ईश्वराची इच्छा समजा, कारण या दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच आहे। बघा, तुमची कधीही फसवणूक होणार नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये मागच्या जन्माचं कर्ज असतं, ते फेडल्याशिवाय त्याचा जन्म पूर्ण होत नाही। म्हणून आपण मागच्या जन्माचं कर्ज काय असतं ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। पण समर्थांनी मनुष्याला बघा, कधी कधी मनुष्य दुःखी होतो, त्याचं कारण काय असतं की या जीवनामध्ये आपल्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडतात, तेव्हा माणूस दुःखी होऊन जातो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध ज्या गोष्टी होतात बघा, त्यात ईश्वराची इच्छा असते। जेव्हा असं आपण मनाला समजवतो ना तेव्हा ते दुःख असतं ना ते सुखामध्ये प्रेरित होतं। म्हणून मनुष्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट झाली, दुःखी गोष्ट असू द्या सुखी गोष्ट असू द्या, पण ते परमेश्वराच्या कृपेनंच होते। आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला चांगलाच सल्ला असतो। हे ज्याच्या लक्षात येतं ना तो सर्वात सुखी मनुष्य होतो। आता आपण पाहणार आहोत की पूर्वजन्माचं कर्ज नक्की काय असतं ते। एकदा माता पार्वती भगवान भोलेनाथांना विचारते की पृथ्वीवर माणसाला पूर्वजन्माचं कर्ज देखील फेडावं लागतं का। बघा, माता पार्वती भगवान भोलेनाथांना हा प्रश्न करते, तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी पार्वती, हे सत्य आहे, माणसाला त्याच्या पूर्वजन्माचं कर्ज नक्कीच फेडावं लागतं। तेव्हा माता पार्वती विचारते, हे देवांचे देव महादेव, हा असा कोणता कर्ज असतो जो पुढच्या जन्मातसुद्धा फेडावा लागतो। तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी, आज तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे। आणि पुढे भगवान शिव आपल्या कथेला प्रारंभ करतात। प्राचीन काळातील गोष्ट आहे। रामपूरमध्ये रामेश्वर राहत होते। जेव्हा ते निर्धन होते तेव्हा त्यांना धनाची अधिक लालसा नव्हती, परंतु जसं त्यांच्याजवळ थोडे पैसे येतात तेव्हा रामेश्वर दिवस रात्र पैसे कसे वाढवावे या चिंतेमध्ये राहू लागतात। धनाची लालसा एक अशी हाव आहे ना जी वाढणाऱ्या पैशांसोबत वाढतच जाते। म्हणून रामेश्वर विचार करायचा की अशी एखादी युक्ती मिळावी ज्यामुळं काही दिवसातच त्यांच्याकडे लाखो रुपये जमा होतील। बघा, आपण सुद्धा समर्थ सांगत आहेत की मनुष्य भक्ती मार्गामध्ये पहिल्यांदा काय येतो की काहीतरी सार्थ आहे। बघा, त्याचा काहीतरी हेतू असतो, आणि तो हेतू असतो ना तो पूर्ण करण्यासाठी येत असतो। त्याची काहीतरी मागणी असते आणि परमेश्वर त्याची मागणी पूर्णसुद्धा करतो। पण जेव्हा परमेश्वर त्याची मागणी पूर्ण करतो ना तेव्हा तो भक्ती मार्गामध्ये बघा यायलाचा बंद होतो, आणि मग परत अधोगतीकडे जातो। आणि मग परत त्याच्या जीवनामध्ये संकट निर्माण झालं ना की परत येण्याची बघा, म्हणजेच माणूस हा लालसापोटी येत असतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये एकदा लालसा निर्माण झाली की त्याचा सर्वनाश होत असतो, अधोगतीला जात असतो। म्हणून तुम्ही जर भक्ती करत असाल तर लालसा घेऊन अजिबात येऊ नका, कारण भक्तीसाठी निर्मळ मन हवं असतं, निर्मल चित्त हवं असतं, तर तो भक्ती मार्गामध्ये टिकतो। म्हणूनच जर तुमच्या मनामध्ये बघा वेगळी भावना असेल, वाईट भावना असेल, तर ती अगोदर काढून टाका आणि नित्य नेमाने भक्ती मार्गाला लागा। बघा, आता आपण पुढे पाहूया। तो रामेश्वर होता, बघा त्याला लालसा एक अशी हाव आहे ना
जी वाढणाऱ्या पैशासोबत वाढतच जाते. आणि रामेश्वर विचार करायचा की अशी एखादी युक्ती मिळावी ज्यामुळं काहीच दिवसामध्ये त्याच्याकडे लाखो रुपये जमा होतील. बघा, रामेश्वर हे धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ होते आणि साधू आणि संतांच्या सेवेमध्ये ते नेहमी असायचे. त्यांच्या मनामध्ये साधू संतांच्या प्रती खूप श्रद्धा होती, परंतु मनामध्ये धनाच्या वाढणाऱ्या लालसेनं आगीमुळं त्यांच्यामध्ये असलेले सर्व गुण असतात ना, ते पूर्ण जळून खाक झाले होते. म्हणजेच काय, म्हणजे जेव्हा माणसाच्या मनामध्ये लालसा निर्माण होते तेव्हा माणसाच्या अंतरात्म्यामध्ये असलेले सद्गुण गुण बघा जळून निघून जातात, चांगले गुण राहत नाही. म्हणून हा अहंकारी रावण आहे ना, हा अहंकारी रावण म्हणजे लालसा आहे. आणि ही लालसा जेव्हा निर्माण होते ना तेव्हा भल्या भल्यांचा नाश करत असते. तसाच रामेश्वरच्या मनामध्ये बघा ही लालसा निर्माण होते आणि त्याच्या अंतरात्म्यातील हे गुण पूर्णपणे नष्ट होऊन जातात. कधीकधी त्यांच्या मनामध्ये जुने विचार, जुनी भक्ती जागी व्हायची, परंतु ती अधिक काळासाठी राहत नव्हती. ज्या प्रकारे कधीकधी युवकांमध्ये लहानपणाची झलक दिसत असते, परंतु ही अवस्थासुद्धा स्थायी नसते. नवीन स्वभावासमोर जुने विचार अशा प्रकारे दबून जातात ना, जसं म्हातारपण तरुणपणाला हरवत असतो. म्हणून बघा, जेव्हा पण रामेश्वरांच्या द्वारावर एखादा साधू संत येत असे तेव्हा रामेश्वर यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसायचा, परंतु आदर सत्कार करत असताना त्याच्या मनामध्ये ती श्रद्धा राहत नसे. एके दिवशी संध्याकाळची वेळ होती. बघा, इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये बघा एखाद्याला अन्न द्यायची, अन्नदान करायची, सेवा करायची इच्छा असते, परंतु जेव्हा त्याच्यावरती वेळ निर्माण येते का एखाद्याला अन्नदान करायचं असतं तेव्हा त्याचं मन होत नाही, त्याच्या मनामध्ये संकोच निर्माण होतो. आणि कधीकधी अन्नदान करूनसुद्धा त्याचं मन कुठेतरी बघा असं एक ठिकाणी स्थिर होऊन जातं. म्हणजे तो पूर्णपणे त्याच्या मतानुसार अन्नदान करत नसतो. आणि जर असं होत असेल ना तर ते कधीच पुण्य होत नसतं. तसं या रामेश्वरचं सुद्धा होत असे. बघा, एके दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि रामेश्वर यांच्या द्वारावर एक साधू येऊन थांबतो. बघा, सर्वांनी लक्ष द्या, कारण आपण पाहत आहोत पूर्वजन्माचं कर्ज नक्की काय असतं. बघा, या निरूपणाचं सार आहे ना, हे पूर्वजन्माचं नक्की कर्ज काय असतं आणि ते फेडल्याशिवाय पुढच्या बघा पूर्ण जन्म होत नाही. बघा, एके दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि रामेश्वर यांच्या द्वारावर एक साधू येऊन थांबतो आणि तो म्हणाला, बाळा, रात्र व्यतीत करण्यासाठी या साधूला इथे स्थान मिळू शकतो का? बघा, साधूच्या मुखावर संतोष दिसत होता आणि डोळे अमृतासारखे होते. त्या साधूला पाहून रामेश्वर यांचं हृदय भक्तीनं पूर्णपणे भरून गेलं. तेव्हा रामेश्वर हात जोडून त्या साधूला म्हणाले, हो अवश्य, तुम्ही इथे राहू शकता. तेव्हा साधू हसत म्हणाले, बाळा, आजकालच्या या जमान्यामध्ये तुझ्यासारखी धार्मिक माणसं खूप कमी भेटतात. हल्ली या जगामधून धर्माची आस्था आहे ना, जणू काही उडूनच गेली आहे. बघा, हे ऐकून रामेश्वरला खूप जास्त आनंद झाला. साधूच्या मुखातून त्यांच्याबद्दल प्रशंसा ऐकून त्यांना असं प्रतीत झालं जणू त्यांना स्वर्गाची प्राप्तीच झाली आहे. पुढे रामेश्वर म्हणू लागले, महाराज, जर आम्ही संतांची सेवा केली नाही मग या मनुष्य जीवनाचा उपयोगच काय? बघा, त्यानंतर हे साधू रामेश्वरच्या घरामध्ये गेले आणि रामेश्वरने त्या साधूच्या सत्कारामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता सोडली नाही. रामेश्वरनं साधूंच्या भोजनासाठी बासमती तांदूळ शिजवले, दह्यापासून गोड दही बनवले, वरण आणि भाजीमध्ये इतकं तूप टाकलं की जणू नदीमध्ये पाणी वाहतच राहतं. रामेश्वर यांना इतकं पौष्टिक आहार बघा देण्याची इच्छा मात्र नव्हती. बघा, माणसाचं मन कसं असतं, अगोदर एवढं पौष्टिक आहार समोरच्याला द्यायची इच्छा नसते, परंतु त्या संतांच्या बोलण्यामध्ये इतकी शक्ती होती ना की त्यांचे विचार काही क्षणात बदलले. ज्या प्रकारे बघा सुकलेली जमीन असते, एका दिवसाच्या पावसामुळे हिरवीगार बनून जाते,
त्याचप्रमाणे रामेश्वराची ही भक्ती होती ना, ती हिरवीगार झाली होती. रामेश्वरची ही भक्ती पाहून संतांचं मन आनंदित झालं. रात्रभर दोघांमध्ये गप्पा झाल्या आणि बघा ज्ञान आणि भक्तीची चर्चा होऊ लागली. शेवटी रामेश्वरानं विचारलं, महाराज तुम्ही साधू कसे बनलात? तेव्हा साधू हसत हसत म्हणाले, बाळा म्हातारपण आलं आहे, मग मी काय माझं पूर्ण आयुष्य संसारातच घालवू का? हरीचं नाव सुद्धा घ्यायलाच पाहिजे ना. हरीच्या कृपेने खूप पैसे कमावले, 5 पुत्र आहेत आणि 1 कन्या आहे. आता रुपये पैसे सर्व काही त्यांच्यामध्ये वाटले आहेत आणि आता मी तीर्थयात्रेला चाललो आहे. रामेश्वरनं साधूकडे पाहिलं आणि विचारलं, मग तुम्ही तुमचं सर्व काही मुलांमध्ये वाटलं, मग तुम्ही तुमच्याकडे काहीच ठेवलं नाही का? बघा तेव्हा साधू म्हणाले, माझ्या हातामध्ये जी तू काठी पाहत आहेस ना, ती आतून पोकळ आहे. या काठीमध्ये 200 सोन्याच्या मोहरा आहेत. बघा या काठीमध्ये आतमध्ये 200 सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. तीर्थयात्रेमध्ये कधीकधी धनाची आवश्यकता लागते, त्यासाठी मी या मोहरा ठेवलेल्या आहेत. आणि हे म्हणता म्हणता साधू झोपी जातात. परंतु रामेश्वर अजूनही जागाच होता. तो सारखा त्या काठीकडे पाहत होता आणि मनातल्या मनामध्ये काहीतरी विचार करत होता. धर्माच्या मागे लोभ लपलेला असतो. बघा असं म्हणतात की जेव्हा लोभ आपल्याला दिसायला लागतो ना, का बघा पैसा दिसायला लागतो, तेव्हा भले भले बघा असतात ना, त्यांची सुद्धा ही मती असते ना, ती बघा खुंटली जाते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा समोर दिसणारा निसर्ग असतो ना, तो आपल्याला लांबून जरी हिरवागार वाटत असेल तरी त्या निसर्गावर काटे दगड धोंडे असतात, पण आपल्याला जवळ गेल्याशिवाय ते कळत नाही. म्हणून बाहेरच्या निसर्गाला, या डोळ्यांनी दिसणाऱ्या निसर्गाला भुलू नका. म्हणून बघा तो रामेश्वर असतो. बघा असं म्हणतात की धर्माच्या मागे लोभ लपलेला असतो आणि काही वेळ हा संघर्ष असाच चालू राहिला. शेवटी लोभाने धर्माला हरवलं. रामेश्वरने ती काठी उचलली, परंतु त्याचे हातपाय अजूनही थरथरत होते. रामेश्वरची अंतरात्मा अजूनही रामेश्वरला हे कार्य करण्यापासून नकार देत होतं. परंतु लोभापुढे रामेश्वरनं काहीच विचार केला नाही. काही बघा कार्यसुद्धा केलं. बघा रामेश्वरने ती काठी घेतली आणि त्या काठीमधून सोन्याच्या मोहरा बाहेर काढल्या आणि त्याच्या जागेवर सामान्य मोहरा ठेवल्या, म्हणजेच लोखंडाची नाणी बघा त्या काठीमध्ये भरून टाकली. पुढच्या दिवशी साधू तीर्थयात्रेसाठी तयार झाले. रामेश्वरचं हृदय जोरामध्ये धडधडत होतं. त्याला या गोष्टीची भीती वाटत होती की साधूला माझ्यावर संशय तर आला नाही ना. आणि हाच विचार करून रामेश्वरचा चेहरा पूर्णपणे पडलेला होता. परंतु साधूला या गोष्टीची काहीच भणक लागली नाही. साधू रामेश्वरसोबत हसत हसत बोलत होते आणि रामेश्वरनं केलेल्या पाहुणचाराचे तो सारखा आभार व्यक्त करत होते. बघा इथे सर्वांनी लक्ष द्या. आपण पाहत आहोत पूर्वजन्माचं नक्की कर्ज काय असतं. बघा हे सार आहे ना, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण नुसती गोष्ट ऐकू नका, हे पूर्वजन्माचं कर्ज काय आहे ना तेच आपण पाहत आहोत. बघा जाता जाता रामेश्वर म्हणाला, महाराज मला संतान सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही. कृपया तुम्ही भगवान शिव यांच्याजवळ प्रार्थना करा की मला संतान सुख प्राप्त होऊ दे. तसं तर मी पापी आहे, माझ्या प्रार्थनेचा काहीच प्रभाव होत नाही. बघा तुम्ही महात्मा आहात, भगवान भोलेनाथ तुमचं म्हणणं नक्कीच ऐकतील. तेव्हा साधू म्हणाले, ऐकतील की नाही हे फक्त बघा त्यांनाच माहीत आहे. परंतु मी तुम्हाला आशीर्वाद देतो की भगवान भोलेनाथ नक्कीच तुम्हाला संतान सुख प्राप्त करतील. आशीर्वाद दिल्यानंतर साधू तिथून निघून जातात आणि रामेश्वरच्या डोक्यावरून जणू काही एक मोठं भार हलकं झालं होतं. त्यांना असं वाटलं की जसे साधू गेले तसे त्यांच्या काळजावरून एक दगड साईटला झाला आहे. रामेश्वर त्याने केलेली ही चोरी समोर येण्याच्या फळापासून खूप घाबरत होता. चोरी समोर येणं ठरलेलं होतं आणि त्या चोरीचा फळ काळाच्या पडद्याआड लपलेला होता. मनुष्य वर्तमान वेळेत भविष्याची पर्वा करत नाही. इकडे साधू महाराज
महाकालला पोचले आणि महाकालला पोचल्यानंतर त्यांना खूप प्रसन्न वाटलं. तिथे असलेले साधू संत पाहून त्यांच्या मनाला अशी प्रसन्नता मिळाली जसं की त्यांनी साक्षात भगवान शिव यांचं दर्शन घेतलं आहे. साधूंचं मन महादेवाच्या भक्तीमध्ये लीन झालं. त्या साधूने एका हलवाईला त्याच्याजवळ बोलावलं आणि म्हणाले, मी इथे महामृत्युंजयाचा जप करू इच्छित आहे आणि त्यासाठी मी इथे असणाऱ्या सर्व साधूंना भोजन देऊ इच्छितो आणि या गोष्टीसाठी एकूण खर्च किती येईल. बघा, त्या हलवाईवाल्यानं हिशोब लावला आणि उत्तर दिलं, 1000 रुपयांपर्यंत सर्व काही अगदी उत्कृष्ट प्रकारे होऊ शकतं. साधूने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, तू ही सर्व व्यवस्था करू शकशील का? तेव्हा हलवाईवाल्यानं म्हणाला, हो, मी ही व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो. तेव्हा साधू म्हणाले, मग ठीक आहे, सर्व व्यवस्था तूच कर. जो काही खर्च होईल ना ते पैसे मी तुला देईल. असं म्हटल्यानंतर साधूने त्याच्याजवळील लाठींकडे पाहिलं. हलवाईवाला म्हणाला, हे महाराज, तुम्ही काळजी करू नका, सर्व व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे होईल. पुढच्या दिवशी महामृत्युंजयाचा जप करण्यात आला आणि महाकालमध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. लोक फक्त हेच म्हणत होते की यापूर्वी इतक्या उदारपणाने आणि भक्तिभावाने त्यांनी असा जप कधीच पाहिला नाही. ज्याच्याकडे धनाची काहीच कमी नसते असे लोक मुलांच्या लग्नावर ऐशो आरामावर लाखो रुपये खर्च उडवत असतात, परंतु धर्माच्या मार्गावर एक पैसासुद्धा खर्च करत नाही. परंतु हा मनुष्य आहे ना, एक खरा मनुष्य आहे, ज्याला त्याच्या धर्माची जाण आहे आणि धर्मासमोर त्याने पैशाला किंमत दिली नाही. स्वतःची प्रशंसा ऐकून साधूला खूप आनंद होतो. साधू खूप प्रसन्न होतात आणि आनंदीसुद्धा होतात, परंतु त्यांचं भाग्य रडत होतं. संध्याकाळ झाली होती तेव्हा साधूंनी त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि लाठी उघडून पाहिलं तर त्या लाठीमध्ये लोखंडाची नाणी पाहून साधूला मोठा धक्का बसला. साधूला असं वाटलं की जणू ते एखादं भयानक स्वप्न पाहत आहेत, कारण साधूंना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. साधूंना असंच वाटत होतं की हा भयानक स्वप्न आत्ताच्या आता संपून जावं, परंतु हा स्वप्न होता का? अजिबात स्वप्न नव्हतं. साधूंनी सारखं त्याचं डोळे चोळून बघितलं, त्या लोखंडाच्या नाण्यांकडे पाहिलं. साधूला असंच वाटत होतं की कदाचित माझ्या डोळ्यांना काहीतरी भास होत आहे. ही नाणी सोन्याची आहेत, परंतु मला लोखंडाची दिसत आहेत. त्यामुळे साधू सारखे त्यांचे डोळे चोळत होते, परंतु असं काहीच घडलं नाही. साधूच्या भीतीमुळं खूप जास्त घाम आला होता. हलवाईचा त्याचा हिशोब थोड्याच वेळामध्ये पुरेपूर करायचा होता, द्यायचा होता. साधू विचार करू लागले की आता काय होणार? आता सर्वांसमोर अपमानित व्हावं लागणार, अपमान होणारच. आणि हा विचार अपमान होण्यापेक्षाही जास्त घाबरवत होता. साधूमध्ये हा अपमान सहन करण्याची शक्तीच उरली नव्हती. ते काही थोडा विचार करून काही वेळ विचार करतच राहिले आणि त्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला आणि अशा प्रकारे आशेचे दरवाजेसुद्धा पूर्णपणे बंद झाले होते. साधूंनी खोळीमध्ये असणाऱ्या चारपाईची दोरी काढली आणि खोळीमधील छताला ती दोरी बांधली आणि काळ दरवाजावरच उभा होता. साधूंच्या अंतरात्म्याने त्यांना उपदेश दिला, डोक्याने त्यांना सल्ला दिला, परंतु निराशेने सर्वत्र अंधकार केला होता. त्या साधूंचा चेहरा अमृताप्रमाणे पांढरा झाला आणि त्यानंतर साधूंनी त्या 4 पायीवर उभे राहून गळ्यामध्ये तो गळफास टाकला आणि थरथरत्या पायाने 4 पहिला बाजूला ढकलले. या अशा प्रकारे ते साधू फाशीवर लटकू लागले आणि तेही लालची जग सोडून कायमचे निघून गेले. महाकालमध्ये सकाळ खूपच आनंदित होती, परंतु कोणाला माहीत होतं की संध्याकाळ इतकी दुःखद होणार आहे ती. काही वेळानंतर ही घटना प्रत्येक मुलाच्या तोंडावर होती. संत तर मरून गेला होता, परंतु त्याचा आशीर्वाद अजूनही जिवंत होता. परमेश्वराची इथे लीला कशी असते. 1 वर्षाच्या आतच रामेश्वरच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला होता. हा रामेश्वर तोच होता की त्याने त्या साधूच्या काठीतील
ते बघा हिरे होते, ते बघा काढून घेतलेले होते. बघा त्या रामेश्वरच्या घरामध्ये बघा पुत्राचा जन्म होतो. बघा इकडे लक्ष असू द्या, आपण पाहत आहोत की पूर्वजन्माचं कर्ज काय असतं. बघा रामेश्वरला असा आनंद झाला की जणू त्याला त्याच्या आयुष्याचे फळ प्राप्त झालं आहे. त्याच्या अंधाऱ्या घरामध्ये आता प्रकाशाची एक लहर आली होती आणि रामेश्वरनं त्याच्या पुत्राचं नामकरण खूप धूम धडाक्यामध्ये केलं. या कार्यक्रमांमध्ये त्याने सर्वांना भोजन दिलं आणि या कार्यक्रमांमध्ये रामेश्वरनं त्याच्या सर्व कंजूसपणा बाजूला केला होता आणि पैशाला पाण्यासारखं खर्च केलं आणि बाळाचं नाव ठेवलं हरेश ठेवण्यात आलं. जसा जसा तो हरेश मुलगा बघा मोठा होत चालला होता, रामेश्वरच्या आशासुद्धा वाढत चालल्या होत्या. हरेश खूपच सुशील मुलगा होता. त्याची बुद्धी पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. लोक फक्त असंच म्हणायचं की हा कुळाचं नाव मोठं करणार आहे. लोकांच्या तोंडातून त्याच्या मुलाची अशी प्रशंसा ऐकून रामेश्वरचा आनंद 7व्या आसमानामध्ये असायचा. हरेशची मस्ती आणि चंचलता पाहून रामेश्वरचं पुत्रप्रेम आणखीनच वाढू लागलं होतं. अशा प्रकारे 6 वर्ष निघून जातात आणि हरेश आता शाळेमध्ये शिकण्यासाठी बघा जाऊ लागला होता. त्याच्यामध्ये असलेल्या गुणांचा आता विकास होऊ लागला होता. रामेश्वर हे सर्व पाहून देवाचे नेहमी आभार मानायचा. परंतु कधीकधी त्या साधूसोबत तो जो वागला होता ते आठवल्यानंतर त्याला खूप भीती वाटायची. रामेश्वरला सारखा स्वतःचाच राग यायचा. तो नेहमी मनातल्या मनामध्ये दुःखी असायचा. तो नेहमी स्वतःला म्हणायचा की तेव्हा माझ्या बुद्धीवर असा कोणता पडदा पडला होता की मी असं मूर्खपणाचं कार्य केलं. परंतु आता ती वेळ निघून गेली होती. भूतकाळ बदलणं आता शक्य नव्हतं. रामेश्वरनं 200 सोन्याच्या मोहरा एका पेटीमध्ये बांधून ठेवल्या आणि तो विचार केला की जेव्हा पण मला ते साधू भेटतील तेव्हा मी त्यांच्या या 200 सोन्याच्या मोहरा त्यांना परत करेन. व त्यानंतर रामेश्वर त्या साधूला शोधू लागतात. बघा अनेक लोकांना साधूला शोधण्यासाठी पाठवण्यात येतात, परंतु कोणालाही साधू सापडत नाहीत. आता इतका वेळ व्यतीत झाला होता की रामेश्वर त्या घटनेला विसरून गेले होते. परंतु 200 मोहरा अजूनही त्या पेटीमध्ये बंद होत्या. वेळ असाच व्यतीत होत होता आणि आता हरेश 20 वर्षाचा झाला होता. वसंत ऋतूमध्ये रामेश्वर त्यांच्या पत्नीसोबत आणि हरेशसोबत महाकाळाच्या दर्शनासाठी निघाला. तिथे गेल्यानंतर रामेश्वर एका धर्मशाळेमध्ये थांबतो आणि तिथे गेल्यानंतर रामेश्वरला हे प्रतीत झालं की त्यांच्या मुलाचा स्वभाव साधूप्रमाणे आहे. तो दिवस ती रात्र साधूंच्या सानिध्यात असायचा आणि जेव्हा पण तो कधी एखाद्या दुःखी गरिबाला पाहायचा तेव्हा त्यांची मदत करायचा. हा सर्व प्रकार पाहून रामेश्वरला खूप काळजी वाटायची, परंतु ते काही करू शकत नव्हते. हरेशला पाहून त्याच्या मनामध्ये असलेला राग लगेचच मावळायचा. या गोष्टीवर रामेश्वर खूप विचार करायचा, परंतु हरेशच्या या स्वभावाचं कारण रामेश्वरला समजतच नव्हतं. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला हरेश त्याच्या धर्मशाळेच्या दिशेने येत होता की रस्त्यातच त्याला एक म्हातारा व्यक्ती बघा रडताना दिसतो. रडत असलेला भेटतो. तेव्हा हरेशनं आश्चर्यानं त्याला विचारलं, बाबा तुम्ही का रडत आहात? तेव्हा तो म्हातारा व्यक्ती म्हणाला, काय सांगू बाळा, तुला सांगताना सुद्धा मला लाज वाटत आहे, परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की मी या गंगेमध्ये माझे प्राण अर्पण करण्यासाठी चाललो होतो. कारण मला माझ्या व्यापारामध्ये खूप नुकसान झालं आहे आणि माझ्या डोक्यावर सुद्धा खूप कर्ज आहे. व्यापारामध्ये नुकसान झालं आहे आणि डोक्यावर कर्जसुद्धा आहे, परंतु ही तर खूप छोटी गोष्ट आहे. तेव्हा तो म्हातारा व्यक्ती हरेशकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, मला माझे कर्ज फेडायचे आहे, नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. हरेश काही वेळ गप्प राहिला. हरेशचा हा मौन आणि दुर्दैवी व्यक्तीसाठी एक आशेचा किरण बनला. त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू आता थांबले होते. तेव्हा हरेशनं त्यांना विचारलं, किती पैशाची गरज आहे तुम्हाला? जेव्हा व्यक्ती निराश असतो ना,
तेव्हा त्याला प्रत्येक पावलावर आशा दिसत असते. म्हाताऱ्या व्यक्तीनं हिशोब लावून उत्तर दिलं, माझ्या डोक्यावर जवळजवळ 2000 रुपयांचं कर्ज आहे. हरेश पुन्हा काही वेळासाठी गप्प राहिला. पुन्हा त्यानंतर तो म्हणाला, काळजी करू नका, 2000 रुपयांची व्यवस्था मी करतो. तेव्हा तो म्हातारा व्यक्ती म्हणाला, कधीपर्यंत होईल व्यवस्था? हरेश पुढे म्हणाला, आज रात्रीपर्यंत मी तुम्हाला तुमच्या पैशांची व्यवस्था करेल. पुढे हरेश म्हणाला, तुम्ही मला कुठे भेटणार? तेव्हा तो म्हातारा व्यक्ती म्हणाला, या चौकामध्ये हलवाईचं जे दुकान आहे ना, ते माझंच आहे. मी तुम्हाला तिथेच भेटेल. हरेश पळत पळत धर्मशाळेमध्ये पोचला. या वेळेला त्याच्या हृदयामध्ये एक व्याकुलता उत्पन्न झाली होती. त्याला फक्त असंच वाटत होतं की जेवढ्या लवकर शक्य होईल ना, तेवढ्या लवकर त्या हलवाईच्या डोक्यावरील संकट दूर करावं. त्याच्या मनामध्ये कुठल्या तरी दिव्य शक्तीनं हा विश्वास निर्माण केला होता की या म्हाताऱ्या व्यक्तीची मदत करणं माझं परम कर्तव्य आहे. याच भावनेनं तो धर्मशाळेमध्ये पोचतो. आई बाबा बघा, आई आणि बाबा कुठेतरी बाहेर गेले होते. त्यामुळं हरेशचा तो मार्ग आता मोकळा झाला होता. त्याने नोकरांकडून चाव्या घेतल्या आणि खोलीच्या आतमध्ये जातो. परंतु पेटीला कुलूप लावलेलं होतं. हरेशनं त्या म्हाताऱ्या हलवाईची काही करून मदत करायची होती. त्यानं शेजारी असलेला एक दगड उचलला आणि त्या कुलपावर जोरात मारून तो कुलूप तोडून टाकला. कुलूप तुटल्यानंतर त्याने ती पेटी उघडली आणि त्या पेटीमध्ये काहीतरी शोधू लागला. अचानक आशेचा किरण त्याच्या समोर आला. हरेशनं त्या हातामध्ये एक गाठोडं आलं आणि हरेशनं जेव्हा ते गाठोडं उघडलं तेव्हा त्या गाठोड्यामधील वस्तू पाहून त्याच्या मनामध्ये आनंदाची एक लहर निर्माण झाली. त्या गाठोड्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या आणि त्याच सोन्याच्या मोहरा होत्या ज्या रामेश्वरने एका साधूकडून चोरल्या होत्या. जेव्हा हरेशनं त्या मोहरा मोजल्या तेव्हा त्या पूर्ण 200 होत्या. आता हरेशला खूप प्रसन्न वाटू लागलं होतं. त्यानं त्या 200 मुद्रा होत्या त्याच्या खिशामध्ये ठेवल्या आणि तो रुमाल पुन्हा त्या पेटीमध्ये ठेवून दिला. तिथून तो असा पळत गेला जणू एखादा पोलीस त्याचा पाठलाग करत आहे. हरेशनं एका हलवाईची मदत करण्यासाठी वाईटाचा आधार घेतला होता. काम पूर्ण केल्यानंतर हरेश पुन्हा त्याच्या ठिकाणावर पोचला. रात्रीची वेळ होती आणि आता ते सर्वजण बसले होते. या अचानक हरेशच्या पोटामध्ये बघा एवढं जोराचं दुखू लागलं. हरेश एक धाडसी युवक होता आणि मोठ्यात मोठ्या त्रासामध्ये सुद्धा तो कधी हिंमत हारत नव्हता. परंतु हे दुखणं इतकं विचित्र होतं ना की तो वेदनेने जोरामध्ये ओरडत होता. रामेश्वरनं जेव्हा हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्याला वाटलं की नक्कीच कोणतं ना कोणतं संकट येणार आहे. रामेश्वरचं हे लगेच डॉक्टरजवळ घेऊन गेले. परंतु रामेश्वर परत येण्याआधीच हरेशचे प्राण त्यागले गेले होते. जेव्हा रामेश्वरला माहीत झालं की आपला तरुण पुत्र आपल्याला सोडून गेला आहे ना, तेव्हा त्याला या गोष्टीचा धक्का सहन झाला नाही आणि कित्येक दिवस आजारीच राहिला. हरेशसोबत काय घडलं होतं ते आजपर्यंत त्याला कळलं नव्हतं. एके दिवशी जेव्हा रामेश्वरनं पेटीमध्ये हात टाकला तेव्हा त्याला त्या मोहरांचा तो रुमाल सापडला. तेव्हा त्याला कित्येक वर्षापूर्वीची ती घटना आठवली. परंतु मोहरा हरवण्यामध्ये आणि हरेशचा मृत्यू यामधील संबंध नक्कीच आहे. त्याला हे नक्की समजलं होतं. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती बघा, ही कथा ऐकणाऱ्यांना कदाचित समजलं नसेल की या 2 घटनांमध्ये काय संबंध आहे. वास्तवामध्ये तो साधू ज्याच्या मोहरा रामेश्वरनं चोरल्या होत्या त्याने रामेश्वरच्या मुलाच्या रूपामध्ये म्हणजेच हरेशच्या रूपामध्ये पुनर्जन्म घेतला होता. त्याने त्या सोन्याच्या मोहरा रामेश्वर याच्याकडून चोरून त्या हलवाईला दिल्या होत्या, ज्याने साधूसाठी हा महामृत्युंजय मंत्राच्या जपामध्ये भोजनाची व्यवस्था केली होती. अशा प्रकारे त्या साधूने त्याच्या पूर्वजन्माचं कर्ज फेडलं होतं. जसं त्याने त्याचं कर्ज फेडलं तसं हरेशचं प्राण निघून गेलं. साधूने त्याच्या अंगावर असलेला हलवाईचं कर्ज फेडलं आणि रामेश्वर याला त्याच्या कर्जाची शिक्षा मिळाली, ज्या शिक्षेमुळं त्याला त्याचा तरुण मुलाच्या दुःखामध्ये आयुष्यभर रडत राहावं लागलं. समर्थांनी सांगितलेलं आहे,
या कथेचं तात्पर्य काय? बघा, आपल्या आयुष्यामध्ये असे भरपूर प्रसंग येतात की आपल्याला फुकट धन मिळत असतं, फुकट पैसा मिळत असतो, पण कधीही दुसऱ्याच्या संपत्तीवर, दुसऱ्याच्या पैशावर कधीच तुम्ही तुमचं लालच निर्माण करू नका. कारण दुसऱ्याचं परधन असतं ना, ते खूप वाईट असतं. आणि दुसऱ्याचं धन चोरी करणं कधीही टाळावं. कधीच आयुष्यामध्ये माणसाने चोरी करू नये. कारण दुसऱ्याचा जेव्हा आपण आनंद हिरावून घेतो ना, तर तोच बघा वाईट विचार असतात ना, ते आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात आणि आपलंसुद्धा वाईट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून दुसऱ्याचा आनंद हिरावून घेऊ नका. तो त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रयत्न करा. कारण जर तुमच्या जीवनामध्ये दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करत असाल ना, तर तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद निर्माण होईल. म्हणून पूर्वजन्माचे कर्ज असतात ना, एका जन्मात फेडावं लागलं नाही ना, तरी दुसऱ्या जन्मात फेडावं लागतंच. म्हणून लक्षात ठेवा, कुणालाही हीन वागणूक देऊ नका, कुणालाही वाईट बोलू नका. या वैखरीमध्ये श्रीराम निर्माण करा, तरच तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.